श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सद्गुरु गंगागिरी महाराज की जय. सद्गुरु नारायण गिरी महाराज की. सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा. सद्गुरु सच्चिदानंद पांडुरंग दादा की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. सद्गुरूंच्या सेवेसाठी घेतलेली उभी 18व्या अध्यायातली 52 नंबरचा श्लोक आहे आणि ओवी आहे. गुरुवाक्य उठविला बोधी निश्चय आपुला न्याळी हाती घेतला आरसा जैसा. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझी त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे ठेवितो मी मस्तक. ज्या ठिकाणी ते ते सद्गुरु तुमचे पाय दोन्ही. ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला. जयाचे मुखे सदा नाम कीर्ती. नमस्कार माझा श्री ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मोक्ष ज्ञानं ध्यानं वरिष्ठं गोटी क्षेत्रे निवासिनं. नमो सद्गुरु वेदवेदा वरिष्ठं. आज आता काय बोलावं महाराज का सगळ्यांनी जी अनुभव सांगितली त्याला एकमेव कारण आहे महाराज का गुरुवाक्य उठवलं. का गुरूंच्या वाक्याने हे परिवर्तन होतं महाराज आणि तोच खरा परमार्थ. का खूप मोठ्या मोठ्यांचे उदाहरण आहे महाराज का गुरुवाक्याने काय होतं का चांगदेव महाराज एकच गोष्ट त्यांच्या जीवनामध्ये का खूप अट्टहास योगी आपल्यासाठी खूप मोठं उदाहरण. का मुक्ताबाई एकदाच म्हणल्या होत्या का निगोऱ्या दुसरा शब्द नव्हता का त्यांच्याकडे. पण बघा का ते परिवर्तन होण्यासाठी तो शब्दच खूप महत्वाचा आहे. का गुरु हे तत्व आहे महाराज. वास्तविक पाहता इथं बसण्याचा पण अधिकार नाही पण काय करणार. जसं माऊली म्हटलेत का मजर देई सद्गुरु. ते सद्गुरु ज्यावेळेस हृदयात येतात आणि ते हृदयात ते स्थान प्राप्त झाल्याच्या नंतर कुठंतरी ही त्यांची जागा आहे महाराज. आणि सर्वस्व सगळ्यांचे जर अनुभव ऐकले ना महाराज काय बोलू असं होतं. पण नक्की सद्गुरूंनी जीवनात काय केलं का प्रत्येकाच्या जीवनामध्ये का कुठंतरी स्थिर होण्यासाठी कलियुगामध्ये नामसाधना आज सर्वत्र सांगितलं जातं का नामचिंतन करा नामचिंतन करा. पण कोणत्या नामाचं कोणत्या नामाचं का जे परंपरेनं आलेलं नाम आहे ना महाराज का ही ज्ञानेश्वरी म्हणजे सद्गुरूंचा प्रसाद आहे महाराज. का माऊली म्हणतात का तुम्ही संत माय बाप. माऊली सांगते त्यांचे गुरुच आई आणि बाप दोघं पण आहे. आणि ह्यो जो प्रसाद आहे तर ही ज्ञानेश्वरी आपल्या पुढे. आणि गुरुवाक्याने आपलं जे स्वरूप आहे का मी कोण नेमकं का जसं माझ्या शरीराला ठेवलेलं नाव वाल्मिकी तसं तर इतर तर नाव माझं वेगळं आहे ना. कुठंतरी मी असल ना पहिला इडून पाहिलं. जसं आपल्या जीवनात काही दुःख आलं तर आपण म्हणतो मागच्या जन्माचं असं या जन्मातलं नाही आठवत कारण भरोसा नाही राहत ना. मग त्या स्वरूपाजवळ आपल्याला ते जागरूक करतात. आणि गुरुच का कारण गुरु घाली ज्ञानांजन गुरु दाखवी निज धन.
गुरु सौभाग्य देऊन साधू बोध नांदवी. सद्गुरु ज्ञानाचं अंजन आपल्या डोळ्यात घालतात. जसं माऊलींच्या डोळ्यात घातलं ना हो, कोणतं अंजन घातलं तर ते ज्ञानरूपी बोधरूपी अंजन. आणि ते अंजन डोळ्यात घातल्याच्या नंतर जमिनीमध्ये असलेलं जे धन आहे ते दिसतं. तद्वत त्या नियमाप्रमाणे आपल्या हृदयामध्ये असलेला जो भगवंत आहे आणि इथे जो आता म्हणावं कसं महाराज, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे. पण एक धरा आपल्यासाठी, प्रत्येक जीवासाठी, तर तो भगवंत माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. का तो भगवंत परमात्मा सद्गुरु रूपाने आपल्या समोर साकार झालेला आहे महाराज. आणि का तो आनंद इथं भेटतो महाराज. आणि चिंचपूरला तर काय का माहेरे श्रीमंत होती तर लळियाचे लळे पुरती. का ते आपलं माहेर आहे महाराज. तिथं गेल्यावर तर येऊ वाटत नाही. का असं होतं का तुम्ही संत माय बाप, तिथं आईचं प्रेम भेटतं. आणि आईचं प्रेम जिथं लेकराला भेटल ते लेकरू आईशिवाय राहू शकत नाही महाराज. तर काही गुरुवाक्य आणि काही वेळेला असं येतं मनामध्ये का असं होऊ शकतं का, झालंय महाराज. अष्टवक्र मुनी आणि जनक राजा यांचा जो संवाद एक अष्टवक्र गीता म्हणून, आणि त्या गीतेमध्ये का जनक राजा म्हटले होते का असं काय का घोड्याच्या रिकाबीत एक पाय आणि दुसरा पाय टाकस तो ज्ञान होतं, हे खरं आहे का. आणि आज पण असं जर विचारलं तर ते म्हणते असं काय राहिलं का. मग आज नाही का, आज संत नाही का. गुरुवारी नवनाथ भाऊ म्हणत असत्या का पहिल्या काळातला इस्तव आणि आजचा तेवढाच पळतो महाराज. आणि ते अष्टवक्र मुनी जनक राजांचे संबंध आलाय अष्टवक्र गीतेमध्ये. आणि त्यांनी असं एक प्रमाण काढलं का मला हे सिद्ध करून द्या, जर ज्ञान होतं तर मग असं मला ज्ञान करून द्या म्हणे. का मुमुक्षत्व जागृत झालं. काय मी उद्धार पायवेन काही कृपा करील नारायण, ऐसे सांगा तुम्ही संत जन करा चित्त समाधान माझे. काही खंडे येईल कर्म, कर्माचं खंडन होण्याचं साधन आपल्याकडे महाराज. आणि ते मग जनक राजाने बाकीच्या पंडितांना विचारलं. त्यांच्याकडे जर आता विषयच जर नसला आत्मज्ञानाचा तर दुसऱ्याला काय, जो जागी झालाय तोच दुसऱ्याला उठवीन ना महाराज. गुरु वाक्य उठविला जो जागी स्वतः स्वरूपाजवळ, आणि ते माझे संत सतत जागरूक आहे. का भगवंत एक वेळ भानुबिंबी नसे, योगियांची बुद्धी उमरडून जाय परी तयापासी पांडवा, जे तर रात्रहीन दिवस हरप लागी उसावा, घोष भरवा करती माझा रात्रंदिन. आणि ते फक्त संतच करते. आणि तिथं महाराज तो भगवंत आहे. मग ते बाकीचे पंडित जेलमध्ये टाकले. आणि मग अष्टवक्र मुनी आले. आणि ते ज्या वेळेस राजभवनात आले तर पब्लिक त्यांना बसून हसायला लागली. तर ते हसले आणि ते शांत झाले. मग अष्टवक्र मुनी हसायला लागले. मग राजा म्हणे नक्की कोणीतरी महात्म्य असू शकतात, कारण हसायचं कारण विचारलं तर ते म्हणे हे तर चमड्याचे कातड्याचे म्हणे. ते पाहिलं म्हणे पण त्याच्यातली वस्तू नाही बघितली. मग राजाने तोच संवाद म्हणे ज्ञान करून देऊ शकता का. ते म्हणे नक्कीच ज्ञान करून देऊ शकतो, पण त्याला एकांतात जावं लागेल. का गुरु शिष्याला एकांतात नेऊन 12व्या अध्यायात पण आलेलं आहे महाराज. का 2 अक्षरी मंत्राचा उपदेश करत्या. आज थोडं वेगळं वाटतं का एकांतात बाबांचा अधिकार आहे बरं का, तो माझा नाही, नकस तो शब्दच बोलायला ना. का एकांतात देऊन देतात ना महाराज. अहो आणि मग तसं एकांतात स्थान निवडलं त्यांनी. तिकडे जनक राजा आणि अष्टवक्र मुनी गेले. आणि मग त्यांनी प्रश्न केला का म्हणे महाराज तुम्हाला माहिती आहे का ज्ञान एका शब्दात क्षणात होतं म्हणे, घोड्यावर बसायच्या आत. पण त्या ज्ञानाला पात्रता पाहिजे. ती पात्रता तुमच्याकडे आहे का म्हणे. त्यावेळेला जनक राजाला अष्टसात्विक भाव झाले महाराज ज्ञान देण्याच्या अगोदर. का पात्रतेचा विचार त्यांनी केला नाही ना. आणि ती पात्रता का कोणती पात्रता पाहिजे, तो भाव त्यांना तयार झाला, ते प्रेम तयार झालं. आणि मग अष्टवक्र मुनींना, आता ते संत असतात महाराज, त्यांचा तो अधिकार
मग त्यांनी राजांना म्हणे आता घोड्याच्या रिकाबीत एक पाय घाला आणि दुसरा पाय टाकायच्या आत ते कानात सांगितलं महाराज. तर राजाला समाधी लागली महाराज. का 2 का काय दिवस राजाला ती समाधी लागलेली. आणि ती समाधी उतरलेले नाष्टवक्र मुनी बसलेले. आणि मग राजाला शोधत शोधत सगळं, आता राजाच नाही 2 दिवसापासून म्हणल्यावर आले, शोध सुरू झाली. आणि राजा तिथे आला महाराज. आणि राजा आल्याच्या राजाला शोधत शोधत सैनिकन ते आले आणि बघितलं राजाकडं. मग ती समाधी उतरवली अष्टवक्र मुनींनी. ती साधना आणि ते भाव बर का आज पण होत्यात ना, माझ्या ताईला माईला होत्यातच ते. का भाऊनी कालच सांगितलं महाराज का रामरायाच्या आईला कोणतं भूत लागलं होतं आणि त्याच्यासाठी वशिष्ठ मुनीला बोलवलं आणि त्यांना पण तसंच झालं. मग आता तेव्हा नव्हतं का, माझ्या रामाच्या काळात होतं. आणि ते तर सत्य आहे. रघुपुलरित सदा चली आई जान जाय पर वचन न जाय. त्याच्या काळातली एकच वस्त आजच्या काळात पण सत्य आहे, ते म्हणजे सद्गुरूंनी दिलेलं नाम. आणि ते सत्यचे सत्य 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 तुची विठोबा का त्या भगवंताचं स्वरूप सत्य आहे. आणि ते सैनिक आल्याच्या नंतर ते म्हणे राजे साहेब चला. मग ते म्हटले कोण राजा? मी राजा नाही म्हणे, मी माझ्या सद्गुरूंचा सेवक आहे म्हणे. आणि नुसतं म्हणायला नाही महाराज का तनु मनु जीवे चरणासी लागावे अगर वत्त करावे दास्यत्व सकळ. हे दास्यत्व करायचं म्हणजे ते आचरणात उतरवायचंय महाराज. आज परमार्थाला आचरणाचीच गरज आहे महाराज. आज काय आपण आपल्या सद्गुरूंवर किती प्रेम करतो का भगवंतावर किती प्रेम करतो हे सांगायची गरज नाही महाराज. ते दिसत असतं, ते व्यक्त होत असतं. आणि ते व्यक्त होत झाल्यावर वाचा बंद होते तरी ते व्यक्त होतं. ते खरं प्रेम महाराज. आणि ते प्रेम जनक राजाकडे होतं. मग ज्यावेळेस गुरूंनी उपदेश केला का जा आणि तुझा स्वधर्म, आज आपल्याला काय उपदेश आहे महाराज का कर्तव्य कर्म करा. पण त्याच्यात एक अडचण का जे जे देखती भूत ते मानी जे भगवंत हात भक्ती योग निश्चित जाण पार्था. मग कर्तव्य कर्म कसं करायचं का जे आपल्या वाट्याला आलंय, जो आपला स्वधर्म आहे ते केलं तर ते, आणि सद्गुरूंची जर कृपा असेल महाराज तर ते फलद्रूप पण होईल. आणि गुरुवाक्याने उठवलं जनकाला, कुठं उठवलं? स्वस्वरूपाजवळ. आणि जर असा भाव जर आपल्याला तयार झाला महाराज आणि आचरण शुद्ध का, अहो त्या ज्ञानात एवढी ताकद आहे ना महाराज का शिळा होती मनुष्य झाली थोर कीर्ती वाखाणली का त्या भगवंत परमात्म्यानं. आणि त्या नामाची शक्ती तैसे मोक्ष देईल ज्ञान येत किरणई आन परी ऐसे मन शुद्ध होवावी. आधी मन अंतःकरण शुद्ध व्हावं लागल मग येऊन गोपाळ राय येते. ते सद्गुरूंनी कृपा केलेली आहे का ज्यावेळेस सद्गुरू कृपा करतात ना महाराज आपली वाली का जी अधोगती ना अधोगतीला आपण सर्व अधोगतीला जाणार. पण ज्यावेळेस संत बहुदुर्गम असे संत भेटी परिजग जेठी करुणा केली आणि ती संताची भेट झाल्यावर तुमची वाली स्थिती ऊर्ध्वगतीला तयार होती. नवे नवे ते सद्गुरू मल विक्षेपाने आवरण हे तिन्ही दोष त्या नामाने घालवतात महाराज. एवढी शक्ती त्या नामाची. आणि ऊर्ध्वगती का तुमची गती उत्तम गती होईल. पण एक विश्वास त्याच्यासाठी एकच साधन महाराज तनु मनु जीवे चरणासी लागावे. मग जर आपल्याला जर असं वाटतं तर मग आपल्याला सद्गुरू बघत नाही का आपण काय करतो. आणि म्हणायचं तर खरं धनदारा पुत्र जन अवघे नित्य हे जाणून शरण निघाले देवासी. आणि आज आपण निघतो का निघत नाही. अहम ममतेच्या लवड सवडी माते न पावती बापुडी म्हणून जन्म मरण दूत डोळीत ठेली बापुडी. अहम ममता अहंकार मी माझ्यासारखं काय कोणी आहे. गुरुवारी अन्न म्हणते बरं का माझ्यासारखा कोणीच नाही. अरे पण तू तुला ओळख ना. आणि ज्यांना ओळखलं त्यांनी असं करावं का महाराज. आज जर महाराज सद्गुरु निष्ठा अहो सहज असं शेताच्या बांधावर जर उभं राहिलं ना काय त्रास होत नाही का महाराज. दुसऱ्यांनी दिल्यावर होतो पण अरे माझ्यामुळे जर माझ्या सद्गुरूला त्रास होईल ही निष्ठा महाराज. कुठं जा तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जा तुम्हाला कोण ओळखणार नाही महाराज. तुम्हाला ओळखणार आहे ना ते तुम्हाला नाही
जसं म्हणतो ना आपण हे लेकरू कोणाचं आहे, तसे हे लेकर कोणाचे, त्याच्यासाठी अंतःकरणामध्ये एक सद्गुरूविषयी जे प्रेम तयार होतं महाराज. आणि मी तर म्हणतो ना का विषय असा आहे का काय मी उद्धार पावेल, काही कृपा करेल नारायण, असं वाटतं त्या स्थितीला पुन्हा जावं. पुन्हा आपण ते एकदम छोटस सद्गुरू आणि मी आणि ते नाम आणि त्या स्थितीला जात 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 असं वाटतं का उलट दिशेला, का असं वाटतं की इथं नको समोरून ऐकावं. काय ऐकावं का हे जो गाथा आहे ना महाराज, सगळ्या व्यक्तींच्या मुखातून बाहेर पडतो महाराज. आणि तो गाथा आजच्या अभंग आहे महाराज, ते अनुभव आहे महाराज. आणि आपल्याला सद्गुरूंनी जे ज्ञान दिलंय ना महाराज, ते त्या बोधावर गेले. मग आपल्याला त्या बोधावर जायचंय. ते कोणत्या बोधावर गेले? समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला वाव, की भक्ता माझी ज्ञानी आजो, आणि तोच माझा आत्मा तयाची लागे मला जन्माला यावे, देह धारण करावं लागतो भगवंत म्हणते. आणि आपला पण तसा भाव व्हावा. का सद्गुरूंनी उठवलंय, गुरु वाक्य उठविला. कुठं? का आपण आपल्या स्वस्वरूपाजवळ झोपलेलो होतो आणि तिथं सद्गुरु वाक्याने उठवला आणि गुरु वाक्य उठविला. जसे एकदा माणूस हातात घेतलेल्या आरशात आपले प्रतिबिंब पाहतो, त्याप्रमाणे का जसा एकदा उठलेला माणूस सद्गुरूने आपल्याला आरसा दिलाय, नामरूपी आरसा, आणि तो आरसा आणि त्याच्यात मग आपलं स्वरूप दिसतं ना महाराज, आणि दाखवलं नाही का? अहो गुरुवर्य म्हणतात, बाबा तुम्ही सिंहाचे बच्चे, सिंहाचे घाबरायचं नाही, लहान समजायचं नाही महाराज कधी. का? अहो जगतामध्ये जी सगळ्यात दुर्गम गोष्ट आहे ती तुमच्या हातात दिली सद्गुरूंनी. आणि आज जो अनुभव घेतला त्याच्या डबलच उद्या अनुभव येणार महाराज. आणि असंच का सिंहाचे बछडे का गुरुवारी एक उदाहरण देते महाराज. का एक नुकती सिंह जे आहे का ती व्हॅली होती आणि तिचं एक बाळ का एका मेंढ्याच्या कळपात सापडलं आणि त्या धनगराने त्याचा सांभाळ केला त्या बाळाचा. मग ते गवत खायचं, त्या मेंढ्या संग राहायचं. आता सिंह असून ते म्या करायचं. आता आपण सिंह असून ते म्या करायचं. मग तुम्ही भगवंत नाहीये का आज? पण ते तत्व माहित नाही ना. आणि बछडे आहेच तुम्ही जसं त्या सिंह. मग त्याला काय झालं महाराज? का ते असं चरत असताना त्याच्या भावाने त्याला बघितलं आणि डरकळी फोडली तर ते पळायला लागले. आता ते सिंह नाहीये का? पण आपल्या स्वरूपाजवळ आपण झोपलेलो आहे. आणि मग तो त्याच्याकडे गेला तो सिंह. अरे म्हणे मी तर तुझा भाऊ आहे, भाऊबंद आहे. तो म्हणे कस काय? नाही, कारण त्या धनगराने त्याला शिकवलेलं होतं का तू मेंढाची आणि मग ते गवतच खाणार. पण ज्या वेळेस का त्यांना सांगितलं नाही बाबा ते मेंढप आहेत, ते कसे, त्यांचे केस कसे, तू माझ्यासारखा दिसतो, तुला ते केस गळ्यामध्ये आणि तुला दात त्यांचे कसे, तुझे डोळे कसे निळसर, तरी त्याला भरोसा पटाना. कारण का अज्ञानाचा जो पडदा आहे ना महाराज तो बाजूला होत नाही. का बरं होत नाही? का ते ज्ञान त्याला तिथं ते ज्ञान व्हावं लागल. आणि मग त्याने काय केलं, त्या सिंहाला घेतलं म्हणे चाल माझ्या सोबत. आणि आपलं वालं प्रतिबिंब त्या विहिरीत बघितलं आणि त्याला म्हणे बघ तू माझ्यासारखा आहे का नाही. आहे ना महाराज? मग तसं आपण सारिके करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. तुम्हाला त्यांनी त्यांच्यासारखं केलंय महाराज. पण चिंतनाने आपला निश्चय, सर्वांनी सांगितलं का तो निश्चय का होत नाही महाराज? ज्या वेळेला आपण एक सद्गुरू विषयी नातं तयार करा म्हणजे माया आणि लेकरचं त्या ताईंनी सांगितलं महाराज. काय आता काय वर्णन होणार का माया आणि लेकराच्या नात्या पुढे सगळे माते फिके आहे महाराज. आणि का काहीशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. आणि पुढे बघा महाराज त्याची सर्वस्व हिस्सा आहे, पोटी भारव आहे. असे संत असतात महाराज. आणि ते संत मी पण महाराज तुमचं सर्वांसारखाच होतो. पण जीवनामध्ये समर्थ सद्गुरू आले महाराज. आमच्या तिथे पण असं मंदिर आहे
लहानपणापासून थोडस नामस्मरण करायची सवय लागलेली महाराज. थोडी थोडी सवय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. जसं भाऊंनी सांगितलं कुठंतरी ती कृपा होण्यासाठी भागवतामध्ये भगवंतानी सिंहासारखी गर्जना करून सांगितली का माझा अनुग्रह झाल्याशिवाय तुम्हाला वेदाचा या शास्त्राचा अर्थ कळू शकत नाही म्हणे. एवढे उघड सांगितलेलं आहे महाराज. आणि ते चिंतन करता करता एक तळमळ लागली महाराज का भगवंता तुम्हाला कधी भेटशील. माझ्या जीवनात एकच इच्छा आहे म्हटलं का तुला भेटायची. आणि पण एक प्रॉब्लेम व्हायचा महाराज. भगवंत महादेवाचं मंदिर तू जर असं आला तर मग मी घाबरत. आता खरं आहे ना महाराज. डायरेक्ट आपल्याला शंकर स्वरूप भगवंत ते फणाबिना काढून आले, भीती वाटेल ना महाराज. मग आता काय करायचं. पण भगवंताकडे इच्छा. आणि असा सत्संग व्हायचा गावात. मी म्हणायचं आपण पण जायला पाहिजे. तळमळ महाराज काहीतरी आहे, काहीतरी आहे. प्रश्न पडावा जीवाला. आणि मग शेवटी भगवंताला विनंती केली का तूच काहीतरी कर म्हटलं. पण मला भगवंताच्या सगुणाचीच इच्छा होती महाराज. तू कसा आहे. गुरुवारी आले आणि प्राण प्रतिष्ठेच्या दिवशी महाराज का पूजा चाललेली होती आणि ते सहज, खूप सहज त्यांचं आणि सहज आला आणि जे हरी केला मला. मी म्हटलं हेच माझा भगवंत आहे. का महाराज का ती स्थिती मला दिसली का ते तत्व कशीर संधू परिसरी शक्तीच्या कर्ण कुळरी नेनो जे तीर्फरी सांगितले जी. त्या तत्वानी नवे नवे भाऊ म्हटलेत ना सगुण साक्षात्कार होतो महाराज. आज पण तुम्ही चिंतन करा. आज पण चिंतन करा. आणि जे चिंतन करशाल तुम्हाला जो भाव होईल महाराज, ज्या भगवंताची तुम्ही इच्छा करशाल सद्गुरु ते रूप तुमच्या समोर प्रगट करतात महाराज. एवढा त्या सद्गुरूंची शक्ती आहे महाराज. कारण कानादी कालापासून आलेलं आहे. आणि एवढं करण्यासाठी माऊलींनी खूप अट्टास केला. आणि तो अट्टास म्हणून जाणं त्यांना इथं यायचं महाराज का म्हणून जाणं त्यांना गुरु भजीचे. का जर तुम्हाला गुरुवाक्याचा उपदेश जर करून घ्यायचा असेल, तुम्हाला तो आरसा जर बघायचा असेल जीवनामध्ये, तुमचं मूळ स्वरूप बघायचं असेल तर आणि सद्गुरूंचा महिमाच तो आहे महाराज. का धन्य जावो गुरु महिमा देही दावविला देव निवारुनी भवर जाळे अवघा निरसला भेव. ते सद्गुरु आणि माऊली म्हटलेत का समजा ह्या साधारण कृपा महाराज का साधारण ज्याला जे पाहिजे ते आहे रे तसं होतं महाराज. ती शक्ती समर्थांची. आणि सगळ्यात मोठी कृपा म्हणजे तो अव्यक्त असणारा भगवंत परमात्मा. अव्यक्त निराकार नाही जा आकार जेथुनी चराचर भजे नवे नवे रवी दीप हिरा दाविती देखणी अदृश्य दर्शने संतांची. का तो अदृश्य असलेला भगवंत सद्गुरूंच्या एका शब्दाने प्रगट होतो. ही सगळ्यात मोठी ह्या जगावर संतांची कृपा आहे. मी म्हणत नाही आपल्यावर, या जगावर संतांची कृपा आहे महाराज. आणि ती कृपा जर आपल्याला हस्तगत होऊशी वाटत असेल तर दोनच गोष्टी महाराज. तुम्ही संत मायबाप आणि दुसरी गोष्ट महाराज का आचरण. गोंदवलेकर महाराज म्हणतात का जीवाला त्याचे अवगुण कळत्यातच. मला सुद्धा माझे दोष कळतात महाराज. म्हणून तर म्हणतो का लायकी नाही इथं बसायची. का काही नारायणाची गादी महाराज. आणि ते कळाले ते म्हणतात. ते जर कळाले तर तुमच्या परमार्थातली प्रगती होती. का ते सद्गुरूच्या सामर्थ्यांनी एकच काही बोलल्या का अनन्य संताची अपायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा. एकच गोष्ट का सर्व भावे दास व्हा. जसं दीपकानी का त्या आपल्या काशीच्या गंगेतून तो पळाला ना का महाराजांना काहीतरी झालंय तिकडं. तो जसा सुटला ना महाराज त्याला दिसलीच नाही ती पाणी आहे का काय. तो जसा पळत चालला तसं खाली फुल तयार व्हा महाराज. काय निष्ठा असेल. आज निष्ठेची गरज आहे परमार्थाला. कारण वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवी येरती अनुष्ठिती सामान्य सकळ. जर तुम्ही दास झाले ना धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. नवे नवे या
देहाचे ज्ञाने सचितानंद पदवी घेणे ऐसा अधिकार कृपा खोलेने नारायणी दिला असे. त्या भगवंत परमात्म्याने एवढा अधिकार प्रत्येक जीवाला दिला आणि महाराज तसं समाधानच होणार नाही, होणारच नाही. का होणार नाही? का इकडं उलट आहे महाराज. हा जो आपला व्यवहार प्रपंच आहे ना, इकडं इच्छा वाढते आणि परमार्थात जर तुम्ही पदार्पण केलं का वासनेचे बीज जळून जाय, मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. ईश्वर महाराज म्हटलेत ना, कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदय प्रगटे रामरूप. मग आपल्याला पण तसं झालंच पाहिजे ना. नेत्री नाही जळ हृदय नाही कळवळ, हे तर चावटीचे बोल जग रंजवणे फोल. का जगाला रंजवणं फोल आहे महाराज. तो अनुभव आपल्याला आलाच पाहिजे. कारण संतात ती ताकद नाही का? निस्त का मी सद्गुरूंना भेटलो मग आज ते नाही का? तेच नारायणगिरी महाराज गुरुवारे कायम सांगतात का ते तुम्हाला सद्गुरु रूपाने त्यांनी तुम्हाला दर्शन दिलेलं आहे. हा भाव महाराज एक सहजच बीडला जाणं झालं बाबांच्या कार्य पुण्यतिथीच्या काळामध्ये. तर मी का गुरुवाऱ्यांनी सांगितलं की जे बीडला बाबा आहे ना म्हणे ते आज आपल्या तिथं आहे का? इथं समाधीस्थ जे आहेत का नारायणगिरी महाराज तेच आहे म्हणे, पण जीवाला अनुभव आल्याशिवाय नाही. मग गेलो महाराज का दर्शन घेतलं, दंडवतच घातलं नारायणगिरी महाराजांसमोर. तर महाराज माझ्या हाताला असे साखरेचे दाणे लटकून आले. मी प्रसाद म्हणून ते सेवन केले. आणि ज्या वेळेला मी बीडला गेलो, ज्या वेळेला मी बाबाच्या समाधीला आलिंगन दिलं, तर त्यावेळेस महाराज तिथं असं समोर एक आरसा होता आणि माझ्या डोक्याला साखर लागलेली होती महाराज. मग सांगा तुम्ही आज संत बदललेत का? मग माझे सद्गुरू इथं नाहीत का? पण इथपर्यंत ज्या वेळेस भाव प्रत्येकाला अनुभवानी जावं महाराज. कारण महाराज एकच परमार्थातला शेवट आहे का सद्गुरू ही आपली आई समजावा आणि असं आचरण करा का त्या आईला कुठं खाली पाहावं नाही लागायचं महाराज, कधीच नाही. आणि ती आई का माऊली म्हणतात जे जे शुद्धे उदार प्रशुद्धे अनवर्त आनंद वर्षती विषय वेळी मिठी दिठी धिजलिया तुझ्या कृपी निर्देशय होय. का तुम्हाला किती मोठ्या विषयाने मला एक विशेष वाटतं महाराज. मागे तर सांभाळणारा आहेच भगवंत, पण ज्या वेळेस तो पुढून येतो महाराज काय येत असलो का? तसं तर माऊली म्हणतात का त्रिलोक्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी, कोणाला मोक्ष द्यायचा तो ठरवतो. भाऊ म्हणतात कायम म्हणतात का जळाच्या पळी तर वटून घे. काय गरज आहे त्या गाळाला का तिथं जायची? काय गरज आहे सांगा ना तुम्ही? ते तर सुटलेलेच आहे ना, ते तर मुक्तच झालेले आहे ना. पण ती तळमळ आहे महाराज त्यांना. आज त्यांना असं वाटतं की सगळ्यांनीच या माझ्या सगळ्याच लेकरांनी तो अनुभव घ्यावा आणि त्याच्यासाठीच जन्म आहे, मोक्षासाठीच मानव देह नाथ बाबा म्हणतात भागवतात का तो तुम्हाला दिलेला आहे. का मोक्ष म्हणजे काय? सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. ह्या जगातलं सगळं दुःख तुमचं जावा महाराज आणि नवे नवे संताच्या दर्शनाने ते जात. धन्य आज दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शेण गेला. मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांची. त्रिविध तापाची झाली बोलवण देखील चरण वैष्णवांची. का त्रिविध तापाची बोलवण होती, त्या 3 तापाच्या व्यतिरिक्त माऊली नाही तर एक दुःख सांगितलं नाही महाराज. सगळ्यात मोठं दुःख साधा भगवंताचा प्रसाद जर ग्रहण करायचा असला ना माणूस चप्पल काढत. आणि इथं तो परंपरेचा प्रसाद अनुग्रह जर तुम्हाला ग्रहण करायचा जर असेल तर तुम्हाला विषय रूपी चपला बाहेर काढावा लागतील. नवे नवे हे सद्गुरूंच्या कृपेना होईल, पण हा भाव तयार व्हावा महाराज. काय बोलावं? जेवढे बोलले असतील ना महाराज, प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. कारण का महाराज? सद्गुरूच महेश आहे ना.
ते तत्व आलं म्हणजे काय? ह्यो हात ज्याच्या मस्तकावर पडला ना, तो जीवाची बरी तुके महेशाशी. आणि तो भगवंत ज्या नामाचं चिंतन करतो ते उघड उघड आपल्याला दिलेलं आहे. आणि ते काना वचनाची या भेटी सरिसाची पैकिरटी वस्तू होऊन उठी कवनी एकोजी. का ते तत्व एकदा कानात पडलं ना का ते त्याचा गुण दाखवणारच. जसं एवढं विच्चा ना डंक करावा तरी माणूस हाय 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 हाय. आणि माझ्या भगवंताच्या नामाचा जर डंक झाला तर मीराबाई नाचत होती, मग ती काय वेडी होती का? हा, साध चोखा बाबा गेले दिंडीला निघून आणि माझ्या भगवंतानी जे कार्य कोणी करू शकत नाही ते केलं. का संताची अपायी हा माझा विश्वास. ते जीवे तन मन आणि धन, तन मन धन म्हणा नाही तर तनु मनू, परमार्थच संपला महाराज. जो व्यक्ती तनु मनू जीवे सद्गुरूच्या चरणी लागला ना महाराज, त्याचा परमार्थ तीच सुरुवात आहे आणि तो शेवट आहे. दास्यत्व निकड हनुमंते केले म्हणून देखील रामचरण दास्यत्व करा महाराज. जसं आपल्या हृदयात नवे नवे विज्ञान पण आज सांगताय महाराज का आपलं लिव्हर सगळ्या गोष्टी जर काढल्यात ते बंद पडतात, पण आपलं जे हृदय आहे ना ते कापून जर बाहेर जर ठेवलं महाराज तर ते फडफड करतं. ते म्हणते याच्यात नॅचरली चैतन्य. कुठून आलं ते चैतन्य? तैसा हृदयामध्ये मी राम. तो राम त्या हृदयामध्ये आणि ते चैतन्य आज विज्ञानाला सुद्धा मान्य करावं लागलं महाराज. आणि ते चैतन्य सद्गुरूच्या शब्दांनी प्रकट व्हावं. काय अधिकार असू शकतो? हा, आणि ते आपल्याला ऐकू येतं महाराज. यो परमार्थ सर्व संतांनी केला. नवे नवे भाऊ बोललेत ना, हे भाऊ का डोळे झाकून भगवंत चिंतन करतोय महाराज. एक वेळ अशी येते ना तो स्वतः तुम्हाला आवाज देईल. इथपर्यंत माणसाने जावं. जसं पाणी वाफेत रूपांतर होतं ना, का तो जाळ नामस्मरणाचा तेवढा लागावा, का तो जाळ तेवढा लागावा, ती तरच वासना जळेल महाराज. ही वासना लय मोकार आहे. मी इथं बसलो ना का असं वाटतं काहीतरी आपण काय सांगणार आहे जी शक्ती. मला कधी असं वाटलं नाही महाराज का इथून बसून मी चुकीचं बोललो. कारण मला असं कायम वाटतं का हे बोलणारेच सद्गुरू आहे, मी बोलूच शकत नाही. अहो या काय या देहाने काय असं केलेलं आहे, काय उतराई झालेलं आहे का पुन्हा काय उतराई व्हावे या गुणी, पुन्हा जन्म नाही येणे ऐसे केले. ह्या उच्च पदाच्या अवस्थेला सद्गुरूंनी बसवलेलं आहे महाराज. आणि मी तरी काय वर्णन करणार महाराज. पण एक नक्कीच आहे का बालक बोबडा बोले वेडा उचका पाऊली चाले. नवे नवे मी काय असं वाटतं का मी लेकरू आहे आणि सद्गुरूंचं लेकरू आहे, भाऊंचं लेकरू आहे. मला त्याच्यात खूप आनंद आहे. कारण का ज्यावेळेस भाऊंचा हात पडतो महाराज पाठीवर, एवढं काय दिलंय हो काय होतं माहित नाही, पण त्या प्रेमाने खूप समाधान होतं महाराज. असं आतून का असं वाटतं का आज माझी माय मला भेटलेली, एवढं समाधान होतं महाराज. काय करणार महाराज, टिकत नाही ना. का असं वाटतं का मला ज्यावेळेस चिंतन होत नाही ना स्वतःच्या कानामाग घालून घ्या. का सद्गुरूंनी न मिळणार तुम्हाला दिलं, जर आपल्याकडून तेवढं होत नाही. मला वाटतं खरं मी एकदा हाणून घेतलं होतं तो. का होत नाही, का होत नाही. खूप असं का मलाच कळलं नाही काय झालं. पण दुसऱ्या दिवशी नक्की त्यांनी जागेवर आणून बसवलं महाराज. हा मनाई बोलायचा विषय नाही महाराज. माऊली म्हणतात ते ज्ञान प्राप्त व्हायच्या आधी का मनाचं मनपान जळत. वाचा जी बोलती ना ती वाचा पांगळी होती, मनाचा मनपान येत जाय आणि ते न सापडता सहज आपल्याला आपण भेटतो. आणि ज्या व्यक्तीला आपण भेटतो ना महाराज का ते प्रेम व्यक्तच होत नाही महाराज, कधीच नाही व्यक्त होणार आयुष्यात नाही. जिथं माऊलींनी सांगावा सद्गुरूचं वर्णन होऊ शकत नाही. का प्रभू तुम्ही सुखामृताची डो आम्हाला ओलावा जरी भेटला माऊली म्हटले तरी भरपूर झालं महाराज. आणि तो ओलावा गुरुवारी बंटी भाऊ म्हणत असतात
जीवनात कायम संकट यावं. खरं वाटतंय महाराज त्यांचं वालं. कारण संकट आलं ना, खूप माणूस अट्टहासन नामस्मरण करतं. मग संकट कमी झालं का पुन्हा त्याची तीव्रता कमी होती, पुन्हा तीव्रता कमी होती. आणि ती तीव्रता जर वाढायची असेल ना महाराज, काहीच नाही, अंतकरणातून तनु म्हणून सद्गुरूंना शरण जा महाराज. जे तुम्हाला भेटलेले असतील ना का ते भगवंतचे, आणि नवे नवे ते रूप घेऊन आपल्यापर्यंत आपले नारायणगिरीच महाराज आलेले असत. आणि चिंतनाने कोणत्याही नामाचं चिंतन करा. आणि अनुभव जर घ्यायचा असेल का त्याने गुरु करावा बळकट, आणि त्याचे धरावे मनगट. आणि दोनच प्रश्न विचारायचे, मी कोण आणि देव कोण. आणि ती व्यक्ती त्या भगवंताचं दर्शनच करून देईल. आणि ते दर्शन करून देण्यासाठी जया परमार्थाची चाड तयानी सांडावी लिगाड. लिगाड सांडायचं म्हणजे आतून अंतकरणातून. मग काय करायचं, सांडी मांडी परते टाकी वासुदेव नाम गो, मोक्ष येईल सुखी नामस्मरता आदरे. आणि तेच नाम महाराज, तेच नाम, ते ज्ञान. आणि हे सत्य आहे महाराज. त्या काळात पण सत्य होतं. प्रल्हादानी कोणत्या काळातले प्रल्हाद, नारद व्यसनला द्यावं लागलं तव त्यांचं काही माझी स्तव झाले परिम्या नाही केली, तिथपर्यंत आले ते. साधू बोध झाला तो नरून या ठेला, ठाईच मुरला अनुभव. का तो अनुभव मुरला महाराज. का साधूचा बोध झाल्यावर अशी स्थिती तयार होती का मी काहीच करत नाही, जी करणारी जी शक्ती ती माझ्या हृदयात आणि तीच करते, इथपर्यंत मजल जाते. मग साधूची कृपा काय, कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईची समाप्ती झाली जैसी. तुमचं वालं जन्म मरण येणं खंडन होतं महाराज. माफ करा बरं का महाराज, मला वेळ कळालाच नाही खरं तसं नाही महाराज. मी म्हणत नाही, मी काय बोललो मला माहित नाही महाराज, पण नक्की बोलणारे सद्गुरूच होते. आणि त्यांनी त्या तत्वाची ओळख करून दिल्यामुळेच मी बोललो महाराज. आणि तुम्ही सगळे प्रभू, तुम्ही महेशाच्या मूर्ती आणि हायच, शंकाच घेऊ नका. इथं ज्ञानेश्वरीवर बसून जसं माऊलींनी प्रार्थना केली महाराज, ही ज्ञानेश्वरी, जर ज्ञानेश्वरीची कृपा करायची असेल, ही ज्ञानेश्वरी नाही माझी आई आहे म्हणून वाचा. ती बालकाला आता रेडा बोलावला त्यांनी, तर हे आता रेड्यापेक्षा बदतर आहे. पण ते बसलंय, बोललंय, काय बोललंय त्यालाच माहित नाही महाराज. आणि एवढं बोलून थांबतो महाराज. काय बोललो असेल महाराज ते गुरुवारीच बोलले महाराज. कारण आमची आवड अजून तशी स्थिती नाही महाराज का ते बोलावं, एवढी तर नाहीये महाराज. पण चला, आईच्या मांडीवर खेळायला लेकरांना काही आनंदच वाटतो. आणि ही आईचीच मांडी, ही मांडी कोणाची आहे, आईचीच. आणि तिच्यावरच आज आपण बसून बोलतोय. सद्गुरुनाथ महाराज की जय. धन्यवाद महाराज. भक्ती प्रेम सुख नेनवे आणि का, वाचिक पंडित ज्ञानी असी, आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त, तरी भक्ती सुख दुर्लभ द्या. तुका म्हणे कृपा करील नारायण, तरीच हे वर्म पडेल ठाय. अशी कृपा जर करून घ्यायची असेल ना महाराज, तर त्यांनी केलेलं साधन आपल्याला पण करावं लागेल. आपल्या पण जीवनामध्ये असा आनंद प्राप्त होईल महाराज, समाधान प्राप्त होईल. आणि हे करण्यामागचा उद्देश तरी काय महाराज, हा व्याप, एवढा व्याप करायचा. मगाशी सांगितलं महाराजांनी, हे धर्ममंडप, हे संतांचं कार्य फार अवघड असतं महाराज. ते कसं करते त्यांचं त्यांना माहिती. थोडासा अनुभव आपल्याला आत्ता यायला लागला. पण उद्देश जर काही ह्या सगळ्या कार्याचा असेल ना, फार शुद्ध उद्देश आहे महाराज. हे समाधान, हा आनंद भेटणं, हा खरा उद्देश आहे. आणि प्रत्येकाने हा इथून घेऊन जायचा आहे बरं का. त्याच्यासाठीच हे नियोजन आहे. रिकामी हाताने कोणी जाऊ नका. ज्यांच्या जीवनात सद्गुरूंचा बोध प्राप्त झाला त्यांनी नामस्मरण करावं महाराज. अधिकार नाही पण बोलतो, त्यांनी नामस्मरण करावा. आणि ज्यांच्या जीवनात नसतील सद्गुरू, त्यांनी सद्गुरूंचा प्रसाद कधी भेटेल ही तळमळ मनामध्ये निर्माण झाली पाहिजे महाराज. त्याच्याशिवाय हा आनंद भेटत नाही. म्हणून धन्यवाद महाराजांना. याच्यानंतर हरिभक्त पारायण आपले नवनाथ भाऊंची चकुली. चला, हरे राम हरे